आणि पुण्यातून वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पुण्यामधून वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी आता जाहीर करण्यात आलेली आहे। प्रकाश आंबेडकर यांची वसंत मोरे यांनी भेट घेतली होती आणि आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत अशी माहिती वसंत मोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना दिलेली होती। आणि त्यानंतर आपण बघतोय अत्यंत ही महत्त्वाची बातमी आलेली आहे। पुण्यामधून वसंत मोरे यांना वंचितकडून उमेदवारी आता जाहीर करण्यात आलेली आहे। वंचित बहुजन आघाडीने वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। पुण्यामधून आता लोकसभेचे वंचितचे उमेदवार हे वसंत मोरे असणार आहेत। वसंत मोरे यांनी याआधी जरांगे पाटील यांची देखील भेट घेतलेली होती। मराठा समाजाने आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते, पण त्यावेळेला आपल्याला आश्वासन मिळालेलं आहे। आंबेडकरांनी देखील आपण त्यांची भेट घेतल्यानंतर आपल्याला त्यांनी सहकार्य करणार असल्याचं सांगितलं होतं, असं वसंत मोरेंनी म्हटलेलं होतं। आणि त्यानंतर आपण बघतोय आता वसंत मोरे यांना वंचितनं उमेदवारी जाहीर केलेली आहे। आता पुण्यामधून वसंत मोरे हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत। वंचित बहुजन आघाडीनं वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर ते लोकसभा लढण्यास इच्छुक होते, पण मनसेनं लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांनी मनसेलाच रामराम केला आणि त्यानंतर त्यांनी बऱ्याच नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या। उद्धव ठाकरे यांची देखील त्यांनी भेट घेतलेली होती। मात्र पुण्यातली जागा ही काँग्रेसला सुटल्यामुळे आपण काँग्रेसची भेट घ्या, काँग्रेसच्या नेत्यांकडे जाऊन तुम्ही भेटा, असं त्यांनी सांगितलेलं होतं। आणि त्यानंतर वसंत मोरे यांनी देखील प्रयत्न केलेले आपण पाहिले। वसंत मोरे यांच्या विरोधात आता मुरलीधर मोहोळ हे भाजपचे असणार आहेत, तर रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार असतील। त्यामुळे ही तीन रंग लढत आपण बघणार आहोत। पुण्यामध्ये होणार आहे तिहेरी लढत वंचित बहुजन आघाडीकडून ते उभे राहिल्यामुळे होणार आहे। मुरलीधर मोहोळ भाजपमधून, रवींद्र धंगेकर काँग्रेसमधून, तर वसंत मोरे आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत।